नमस्कार मित्रांनो, सोहाळे आपापले टॅग आहेत चेक करा. आणि इथं आपण एक वेगळ्या आगळ्या हस्तीने भेटतोय. यांचं नाव संतोष पाटील सर आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्र बाळासाहेब नाईक नवरे असतील, सागर जगताप यांचं आपण थोडंसं विशेष म्हणजे तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न हा करतोय की समोर जे हस्ती उभी आहे यांनी समाजकार्य तर आहेच आहे, परंतु त्यासोबत ह्या निसर्गाला आपलं काही देणं असतं म्हणून यांच्या हस्ते हे स्वतः वृक्षारोपण करून त्याचं संगोपन देखील करतात. त्याला पुन्हा आता आपण पाहू शकतो इथं प्रत्येकाला 42 डिग्री टेम्परेचर आहे आणि या टेम्परेचरमध्ये आपण झाडाखाली उभे आहोत. ते झाड कोणीतरी कधीतरी लावलं असेल. तर आजच्या काळामध्ये पाटील साहेब वृक्षारोपण करतात, त्यांचं संगोपन करतात. रस्त्याच्या मला माहिती मिळाल्याप्रमाणे रस्त्याच्या साईडला असतील, गावात असेल प्रचंड प्रमाणात वृक्ष. पाटील साहेब थोडंसं तुमच्या ह्या आणि जे जास्त झालेले आहेत. नमस्कार, मी संतोष पाटील. या ठिकाणी वृक्षारोपणाच्या बाबतीत थोडक्यात सांगायचं झालं तर वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. म्हणून ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल, शाळा असेल, मंदिर असतील, रस्त्याच्या दुतर्फा असेल, त्या ठिकाणी वृक्षारोपण करून नुसतं रोपणच करायला नाही, लावलेलीच नाही. 6 गतीवर झुळूक गाई तयारीत राहा. विहिरीमध्ये मोटर टाकून लवकरात लवकर आपल्याला स्पर्धा उरतायची. अजून आपल्याला 6 गत एकही झाड आपण आजपर्यंत जळू दिलेलं नाही. यामध्ये माझ्याबरोबरच माझे सहकारी मित्र बाळासाहेब असतील आणि टीम आहे की यांचे खूप मोठं सहकार्य आहे की आम्ही हे वृक्षारोपण करतो आणि ती झाडं जगवतो. हा झाला एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम. परंतु आज जो आपण गाई संवर्धनासाठी क्रमांक 2 पाठीमागच्या 2.5 महिन्यापूर्वी एक विषय आमच्या समोर घेतला की आपण यात्रा कमिटीच्या माध्यमातून आणि गावाच्या यात्रेच्या निमित्तानं आपण गाई संवर्धनासाठी खिलारी गाईचं प्रदर्शन आपण आयोजित करूया. आणि या पाठीमागचा उद्देश त्यांनी आम्हाला सांगितल्याबरोबर ते आम्ही क्षणात म्हटलं की डॉक्टर साहेब, आपण जे काम हातात घेतलंय संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी उभा आहे आणि आपण निश्चित एक चांगल्या दर्जाचा, चांगला आठवीवर एक आपण कार्यक्रम करू. जवळजवळ आमच्यापेक्षाही जास्त 2.5 महिने त्यांचं प्लॅन नियोजन केलं. कुठल्याही शेतकऱ्याला अडचण येऊ नये, गायी चांगल्या दरात आपल्याला पाहायला मिळाव्यात. शेतकऱ्यांना गायीचं संवर्धन काय असतं हे शेतकऱ्याला कळावं, गायी सांभाळावी का हे सुद्धा लोकांना कळावं, हा एक या पाठीमागच्या आमच्या तरुण पोरांचा एक उद्देश होता, डॉक्टरांचा उद्देश होता. त्यातून लोकांना एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून, या गाई संवर्धनाच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कुठलीही पार्सलिटी न करता सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरांनी जी टीम निवडली, जे गाईड निवडलेले आहेत, गाईड पंच कमिटी, या पंच कमिटीने योग्य अशा गाईचीच निवड त्यांनी केलेली आहे. आम्ही मार्क देताना डॉक्टरांनी चार्ट बनवलाय. गायची सिंग असतील, तिचा चेहरा असेल, तिची कातण असेल, तिचं सेफ्टी असेल, तिची पायाची ठेवण असेल, या सगळ्याचा विचार करून गुणदान करण्याचं काम केलेलं आहे. आणि योग्य प्रकारे नियोजन करून त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. ज्या ज्या शेतकऱ्यांनी इथं सहभाग घेतलेला आहे, प्रत्येक शेतकरी जो गाय घेऊन इथं आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, त्या व्यक्तीला आम्ही उत्तेजनार्थ बक्षीस देतोय. इथपर्यंत आलेत आमच्या विश्वासावर ठेवून आमच्या पहिल्यांदा आम्ही हे प्रदर्शन भरवतोय. ज्या विश्वासानं आमच्या इथपर्यंत आलेले आहेत, नक्कीच आम्ही स्वागत करतो त्यांचं. आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही ह्या टीमनं एक चांगलं काम आम्ही करत असताना तितकाच प्रतिसाद या आजूबाजूच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या गायी या प्रदर्शनामध्ये आल्या. याच्यापेक्षाही सुंदर नियोजन डॉक्टर म्हणजे आपण पुढल्या वर्षी आणखी सुंदर नियोजन करू आणि गाई संवर्धनाचं काम हे आपण सगळेजण तरुण पोरांनी जर एकत्र हातामध्ये घेतलं तर नक्कीच एक येणाऱ्या काळामध्ये एक तरुणांना रोजगार संधी मिळेल आणि एक चांगलं गाईचं संगोपन कसं करायला हवं, का करावं, याचं एक मार्गदर्शन लोकांना याच्या माध्यमातून व्हावं, हा एक या कार्यक्रमाचा पाठीमागचा उद्देश होता. बरं, आता मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्ही वृक्षारोपण करता किंवा वृक्ष ह्याच्यामध्ये तर तुम्ही नॉर्मल शेतकऱ्यांना जो बाबा याचा एक वावरभर छोटंफार आहे तर त्यांनी झाडं, देशी झाडांची कुठली लावावीत जेणेकरून सावली पण होईल आणि त्याला पिढ्यानपिढ्या फळ झाडं असतील किंवा कुठली अशी तुम्ही काय सजेशन द्याल? नॉर्मल कुठली झाडं लावावी तुम्ही? देशी आंबा आहे, चिक्कू आहे, चिक्कूच्या बरोबर ती तुम्ही चिंच आहे. ही झाडं सावली पण देतात, ऑक्सिजन पण देतात, फळ पण देतात. सगळ्या दृष्टिकोनातून ही झाडं चांगली आहेत. तुमची जांभळ असेल की जी नैसर्गिक झाडं आहेत आणि त्याला जास्त पाण्याची गरज पण लागत नाही. एकदा जर झाड ते जिवंत राहिलं, थोडं सांभाळलं
तर पुन्हा त्याला पाण्याची जास्त गरज नाही. कधीतरी पाणी घातलं तर त्याला जिवंत स्वतःच्या याच्यावरती ते तर धरू शकतात. आणि एक शेतकऱ्यांना त्याचा फायदा दोन्ही बाजूने होतो. एक तर ते फळ देतं शेतकऱ्याला, सावली देतं, ऑक्सिजन देतं आणि एक निसर्गामध्ये एक त्या झाडाकडे जरी बघितलं तर माणसाला एक समाधान वाटतं की झाड काय आहे, की लोकांना आजच्या ह्या 42-43 टेम्परेचरमध्ये झाडाची किंमत आज कळते लोकांना. परंतु झाडं जगवणं ही तितकीच आजच्या काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी या झाडाबरोबर ती गायीचं सुद्धा संगोपन करावं, हा एक आमच्या या कमिटीच्या माध्यमातून मी संदेश देतो. बरं, आपल्याबरोबर डॉक्टर साहेब आहेत, जगताप साहेबांचं तसं आपल्याला भेटायचं होतं, परंतु ही पहिली भेट आहे आपली. जगताप साहेब, तुम्ही हे प्रदर्शन भरवलं, कधी तुम्हाला हा विचार आला की अशा प्रकारचं प्रदर्शन भरावं, किंवा तुम्हाला कधी वाटलं की बाबा 1-2-2.5 महिन्यापासून तयारी चालू आहे, आम्ही फेसबुकला असेल, इंस्टाला असेल किंवा सोशल मीडियावर बघतोय, तुम्हाला कधी वाटलं की बाबा अशा प्रकारचे एक आपल्या भागाचे प्रदर्शन भरावं की आपल्या ह्याच्यात भरावं, कधी वाटलं तुम्हाला? काय मला किल्ला गायची पहिल्यांदा लहानपणापासूनच आवड आहे. त्यामुळे सर्व पण माझ्या कुटुंबातच हा आवड असल्यामुळं सर्वांनीच आम्ही करत आलेलो आहे. आणि ह्या किल्ला गायीचं जो मी संगोपन करत असताना मी प्रदर्शनाला बरेच सगळ्या सोलापूर, महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागातून माझ्या गायी घेऊन जात असतो. ह्या गायी गेल्यानंतर मला लक्षात आलं की वरच्या भागात म्हणजे जो कोल्हापूर भाग आहे त्या भागात गेल्यानंतर लक्षात आलं की आपल्या भागातीलच 60-70% चांगले गुन्हे त्या तिकडे जातात. एवढं लांब प्रवास करून. पण त्या प्रकारचं आणि मोठं असं प्रदर्शन आपल्या भागात तसं होत नाही आहे आणि त्याकडे लक्ष पण दिलं जात नाही आहे. म्हणून माझ्या मनात विचार आला की आपण आपल्या 16 किल्ला कमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या मार्ग आपण. बरं, आता हे प्रदर्शन थोडं आगळं वेगळं आहे. मित्रांनो, वेगळं का सांगतो की गुणपत्रिका यांनी, डॉक्टर साहेबांनी गुणपत्रिका या प्रदर्शनामध्ये इंट्रोड्यूस केली आहे. कुठल्याच प्रदर्शनामध्ये आपण गुणपत्रिका आजपर्यंत पाहिली नाही. अश्वांचं प्रदर्शन असेल किंवा श्वानांचं प्रदर्शन असेल त्याच्यातच गुणपत्रिका असतील. एखाद्याने आक्षेप घेतला तरी गुणपत्रिका ते बघू शकतात स्पर्धक अश्वश्वान याच्यामध्ये. खिलरमध्ये हे करावं तुम्हाला असं का वाटलं? काय असा कटू अनुभव आला? काय अनुभवाला काय होतं की पंच कमिटी निवड जाते. काही पंच कमिटीमध्ये डॉक्टर असतात, काही मध्ये शेतकरी असतात आणि व्यापारी वर्ग असतो. जे काही ते पंच कमिटीने कमिटीने ज्यांनी नेमलेले असते ते असतात पंच म्हणून. पण ते काय निर्णय घेतात ते बाकीच्यांना कळते. किंवा काही वेळेस काय असते की बऱ्याच जणांचा कुणाकुणाचा ज्या प्रकारे अभ्यास असेल त्याप्रमाणे प्रत्येकाला कसं आपलं जे पशु घरे आहे ते सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात एक नंबर वाटत असतो. पण त्याच्यात ज्या कमी आहेत आणि त्यांनी पुढे जाऊन त्या ब्रिडिंगमध्ये म्हणजे ब्रिडिंगमध्ये त्याची उत्पादन करताना काय सुधारणा करायची हे कळण्यासाठी सगळ्यांना कळावं आणि ते कुठं त्यांचे गुणामध्ये कमी आहेत यासाठी आम्ही अत्यंत सुंदर कौतुकास्पद. सोबत काही प्रगतशील शेतकरी आहेत. नाईक नवर साहेब, काय म्हणाल? ही मित्रांनो, खिलार कमिटी ह्या सगळ्या गावच्या लोकांनी आपण बघू शकतो सगळे मिळून प्रत्येक जण इथे सेवा देते. कोणाला कोण पैसे वाटले नाही काय नाही, पण प्रत्येक जण एवढ्या भर उन्हामध्ये इथे उभे सेवा देते. काय म्हणणार नवर साहेब, काय ह्याच्याबद्दल काय तुम्हाला काय वाटते? भविष्य काळात तुम्ही कुठं पाहता? अजून 5 वर्ष हे करत असेल तुम्ही कुठं पाहता? कमिटीचे जे काही तुम्ही मेंबर आहात किंवा तुम्ही खरं तरुण हे आहात, 1-5 वर्ष कुठं बघता ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही? चालू वर्षी पहिलंच वर्ष असल्यामुळं तरी पहिलं वर्ष असून सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे गोरगरिबांनी प्रतिसाद दिलेला आहे. तरी इथून पुढं जसं जसं पुढं जाईल तसं प्रचंड मोठ्या प्रमाणात ते प्रदर्शन नक्कीच वाढेल. त्यामुळे 100% आशा आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही एवढं सुंदर काम केलंय, खरंच कौतुकास्पद. खिलार साम्राज्याकडून तुम्हाला एक खरंच म्हणजे आम्ही सॅल्यूट करतो की तुम्ही हे सगळं प्रदर्शित भरवले. एक रांत बाळ हे आज नाही तर उद्या मोठं होणार. पारदर्शकता ही मेन आहे, ही अशीच कायम ठेवा आणि आज जे आपण बघतोय त्याच्यापेक्षा कैक पटीने ही वाढणार आहे. आम्हाला दिसतंय डोळ्यांनी. नियोजन फार सुंदर केले, झाडाखाली छान सुंदर इव्हेंट केले. प्यायच्या पाण्याची मित्रांनो अजिबात हालत नाहीये. जेवण चालू आहे, येईल त्या लोक सगळ्यांनी जेवतात. ते भरपूर आर्थिक प्लस वैरण आर्थिक दृष्ट्या सुद्धा या गोष्टी सगळ्या हे असतात. सगळे नियोजन व्यवस्थित केले यांनी. तर यांना आपण सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक मी जो आपला खिलारचा हे असेल प्रत्येकाने आवर्जून या चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब. परंतु अशा लोकांना तुमच्या गावात असलेली असतील एखादं देशी जनावर घरी सांभाळा आणि अशा प्रदर्शनात आणा जिथं पारदर्शकता आहे. धन्यवाद. जिल्ह्यामध्ये प्रथमच प्रदर्शन भरत आहे आणि तुम्ही म्हटलं की गुणपत्रिका कशासाठी देतात, तर भारत सरकारनं आपल्या गायला एवढा मोठा दर्जा दिलेला आहे राज्यमाता, तर त्यांचं मी खूप आभारी आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये अशाच प्रकारे प्रदर्शन वाढतील ह्याची आम्हाला शाश्वती आहे. आणि जनतेसमोर एक डायरेक्ट ओपन मैदान असं केल्यामुळं अजून
प्रत्येक शेतकरी एक गाय सांभाळेल याची आम्हाला आस आहे म्हणून आम्ही ही राबवत आहे. ओके, धन्यवाद.